सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9वा राजविद्या राजगुह्य योग. देवाला फक्त एकच गोष्ट प्रिय असते, तर आपण पाहणार आहोत 241 ते 290 या ओव्या. देव कुठे असतो? मंदिरात, मूर्तीत की आपल्या मनात? संत ज्ञानेश्वर माऊली अध्याय 9 मधील या ओव्यांमध्ये सांगतात, जो भक्त प्रेमाने देवाला हाक मारतो त्यांच्याकडे परमेश्वर स्वतः धावत येतो. अहंकार सोडा, श्रद्धा जागवा आणि ऐका. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 240 ते 290. तेथ मन बुद्धीची आकुंडा, आतू ज्ञानाग्नी धडपुडा, साम्यतेची सुहाणा वेदिका जाणे. तेथे मनबुद्धीच्या यज्ञकुंडात प्रदीप्त झालेला ज्ञानाग्नी असून, हे अर्जुना, चित्ताची समला हा या यज्ञातील ओटा होय. सविवेक मती पाठव, तेची मंत्र विद्या गौरव, शांती श्रुक श्रव जीव यज्वा. आत्मानात्म विचार करण्याविषयीचा जी बुद्धीची कुशलता, हेच या यज्ञातील मंत्र असून, विद्येचे महत्व आणि शांती हीच कोणी श्रुक श्रव नावाची यज्ञ पात्रे होत, आणि जीव हा त्या यज्ञाचा कर्ता आहे. तो प्रतीतीचे निपात्रे, विवेक महामंत्रे, ज्ञानाग्निहोत्रे वेदूनाशी. अनुभवरूपी पात्राने आणि आत्मविचारूपी महामंत्राने ज्ञानरूप अग्नीमध्ये भेदाचा होम करतो. तेथ अज्ञान सरुनी जाये, आणि यजिता यजन हे थाये, आत्मसमरसी न्हाये अवभृत्री जेव्हा. तेथे अज्ञानरूपी तूप संपते आणि यज्ञ करणारा हा भेद उरत नाही. आणि जेव्हा यज्ञ करणारा आत्मसमरसता रूपी पाण्याने अवभूत स्नान करतो, तेव्हा भूते विषय करणे हे वेगळाले काही न म्हणे, आघवे एकची से जाणे आत्मबुद्धी. तेव्हा पंचमहाभूते, शब्दादी विषय व इंद्रिये ही वेगवेगळी न समजता आत्मबुद्धीने ही सर्व एकच आहेत असे तो जाणतो. तैसाचे लातो अर्जुना, मने स्वप्नींची हे विचित्र सेना, मीही जाहलो होतो ना निद्रावशे. अर्जुना, ज्याप्रमाणे जागा झालेला पुरुष म्हणतो की निद्रेला वश झाल्यामुळे स्वप्नातील सर्व चित्र विचित्र सेना मीच झालो होतो ना. आता सेना ते सेना नव्हे, हे मीच एक आगवे, ऐसे एकत्व मानवे विश्वतया. आता स्वप्नात दिसणारी सेना ती सेना नसून मी एकटा ती बंद होतो. याप्रमाणे त्या पुरुषाला हे त्रैलोक्य मद्रूप आहे असे अनुभवास येते. मग तो जीव हे भाषसरे, आ ब्रह्म परमात्म बोधे भरे, ऐसे भजते ज्ञानाद्वरे एकत्व येणे. या अनुभवामुळे त्याची मी जीव आहे ही कल्पना नाहीशी होते. सर्व परब्रह्म रूप आहे या बोधाने तो परिपूर्ण होतो. असे एकत्व रूपी ज्ञानयज्ञाने कित्येक माझे भजन करतात. अथवा अनादिह अनेक, जे आनासारखे एकाएक, तेव्हा नाम रूपाधिक तेही विषम. अथवा हे भासणारे अनेकत्व अनादि असून, त्यातील पदार्थ एकसारखे एक नाहीत आणि त्यांची रूपेही भिन्न भिन्न आहेत. म्हणून विश्व भिन्न परिण भेदित यांचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन आन परी एकेची देहींचे. म्हणून विश्वात भेद असला तरी त्यांच्या ज्ञानात भेद नसतो. जसे अवयव भिन्न भिन्न आहेत, पण देह मात्र हा एकच आहे. का शाखा सानिया थोरा, पर्याहाती एकाची तरुवरा, बहुरश्मी परिदिन करा एकाचे जेवी. अथवा फांद्या लहान मोठ्या जरी असल्या तरी त्या जशा एकाच झाडाच्या किंवा किडनी अनंत असली तरी सूर्य तसा एकच. ते विना विधा व्यक्ती, आनाने नामे आनानी वृत्ती, ऐसे जानती भेदला भूती,
अभेदा माते. त्याप्रमाणे व्यक्ती नाना प्रकारच्या असून त्यांची नावे आणि स्वभाव जरी भिन्न भिन्न असले तरी त्या वेगवेगळ्या प्राणीमात्रांमध्ये मीच आहे असे ते मानतात. तिनी वेगळालेपणे पांडवा करती ज्ञान यज्ञ बरवा जेन भेदती जाणीवा जाणते म्हणोनी. आणि तो अभेद जाणणारे आम्ही आहोत. एवढी बुद्धी देखील ज्यांच्या ठिकाणी उरत नाही अर्जुना, अशा निरनिराळ्या प्रकाराने ते उत्तम प्रकारचा ज्ञान यज्ञ करतात. ना तरी चेतवा जेठाई देखते गाजेचे काही ते मी वाचून नाही ऐसाची बोधू. अथवा जेव्हा ज्या ठिकाणी ते जी वस्तू पाहतात ती वस्तू परमात्म्याहून भिन्न नाही असाच त्यांचा बोध असतो. पाहे पा बुडबुडा जेवता जाई देव तेजची एकतया आहे मग विरे अथवा राहे तरी जळाची माझी. असे पहा, बुडबुडा जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याला पाणीच आहे. मग तो राहिला तरी पाण्यातच आणि नाहीसा झाला तरी तो पाण्यातच. कापवने परमान उचलले ती पृथ्वी पणा वेगळी नाही केले आणि मागोती जरी पडले तरी पृथ्वीची बरी. किंवा वाऱ्याने पृथ्वीचे कण वर उडाले तरी ते पृथ्वीहून वेगळे झालेले नाहीत आणि परत खाली पडले तरी पृथ्वीवरच. तैसे भलतेत भलते निभावे भलतेही हो अथवा नोहावे परी ते मी से आगवे होऊनी थेले. तसे पाहिजे तेथे पाहिजे त्या भावनेने पाहिजे ते असो अगर नसो परंतु सर्व मीच आहे असे जे अनुभवाने होऊन राहतात. अगा हे जेवढी माझी व्याप्ती तेवढीची दयांची प्रचिती ऐसे बहुधाकारी वर्तती बहुची होऊनी. अर्जुना, जेवढी माझी व्याप्ती आहे तेवढाच त्याचा अनुभवही असतो. त्याप्रमाणे अनुभवाने ते मद्रूप होऊन अनेक आकारांनी वावरत असतात. हे भानुबिंब आवडे तया सन्मुख जैसे धनंजया तैसे ते विश्वया समोर सदा. अरे, जसे हे सूर्यबिंब सर्वांच्या समोरच असतात तसे हे पुरुष नेहमी विश्वाच्या समोरच असतात. अगातयांची आज्ञाना पाठी पूट नाही अर्जुना वायू जैसा गगना सर्वांगी असे. अरे, त्यांच्या ज्ञानाला पाठपूट असत नाहीत. वारा जसा आकाशात सर्वत्र असतो तैसा मी जे तुला आघवा तेची तुकतयांची असद्भावा करी न करिता पांडवा भजन जहाले. त्याप्रमाणे मी जसा सर्व व्यापक आहे त्या तुलनेचा त्यांचा ब्रह्मानुभव आहे. म्हणून अर्जुना, त्यांना न करता हे भजन घडते. एरवी तरी सकळ मीची आहे तरी गवनी के उपासीला नोहे इथे के जानने विन ठाये अप्राप्तासी. तसे पाहिले तर सर्वत्र मी आहे, तर मग कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाही. पण त्यांना माझी प्राप्त न होण्याचे कारण एकच आहे की त्यांना माझे यथार्थ ज्ञान नसते. परी ते असोयने उचिते ज्ञान यज्ञ यजित सांते उपासिती माते ते सांगितले. परंतु हे असू दे, अशा योग्य ज्ञाने यज्ञाने यजन करणारे जे माझी उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितलेले आहे. अखंड सकळ हे सकळामुखी सहज अर्पतसे मजे की नैनने यासाठी मूर्खी न पाविजे ती माते. सदा सर्व काळ सर्वांकडून घडणारी सर्व कर्म सहजपणे मला एकट्यालाच अर्पण होत असतात. पण त्या मूर्खांना हे माहीत नसल्यामुळे ते मला प्राप्त होत नाहीत. अहम क्रतुरहम यज्ञा स्वदाह महम मौषधम मनोहम मे वाज्यमह मग्निरहम हुतम. ऋतू क्रतु यज्ञ स्वधा औषधी मंत्र तूप अग्नी आणि आहुती मीच आहे.
तोची जाणीवेचा जरी उदय होई, तरी मुद्दल वेदुमीचे आहे. आणि तो विधानाते जे हवी, तो क्रतुही मीची. या ज्ञानाचा जर उदय होईल तर मुळात वेद मीच, आणि वेद ज्या यज्ञाचं विधान करतो ते यज्ञ कर्म ही मीच आहे. मग तया कर्मापासून बरवा, जो सांगू पांगू आगमा, यज्ञ प्रकटे पांडवा, तोही मी गाम. मग त्या वेद विधानाप्रमाणे केलेल्या कर्मापासून जो यथासांग यज्ञ होतो तोही मीच आहे. स्वाहा मी स्वधा, सोमादी औषधी विविधा, आज्य मी समिधा, मंत्रु मी हवी. देवांना आहुती द्यायचे अन्न, पित्रास आहुती द्यायचे यज्ञ. यज्ञात उपयोगी पडणाऱ्या सोमादी औषधी, तूप, समिधा, मंत्र आणि इतर यज्ञ सामग्री ही सर्व मीच आहे. होता हवन कीजे, तेथ अग्नी तो स्वरूप माझे, आणि हुतक वस्तू जे जे तेही मीची. हवन करणारा पृथ्वी जही मी, आणि ज्या अग्नीत हवन करायचे तो अग्नी तर माझे स्वरूपच आहे, आणि हवन करायच्या सर्व वस्तू त्याही मीच आहेत. पितामहस्य जगतो माता धाता पितामहा, वेद्यम पवित्रम ओंकार, रुक्वा साम यजुरेवच. या जगताचा पिता, माता, कर्म फलदाता, पितामह, ज्ञेय, पवित्र, ओंकार, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद हे सर्व मीच आहे. पैजयाचे नियंग संगे, ये प्रकृती स्तव अष्टांगे, जन्म पाविचित असे जगे, तो पिता मी गाम. अर्जुना, ज्याच्या अंग संगाने या अष्टांग प्रकृतीपासून जग उत्पन्न होते तो जगाचा पिता मीच आहे. अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष दोची नारी, देवी मी चराचरी, माताही होय. अर्धनारी नटेश्वराच्या स्वरूपात जो पुरुष तो स्त्री असतो, त्याप्रमाणे जगताची माताही मीच आहे. आणि जाहले जग जेथ राहे, जेने जीवित वाढता आहे, ते मी वाचुनी नोही आन निरुते. आणि उत्पन्न झालेले जग ज्याच्या आश्रयाने राहते व जगते, ते स्थान माझ्या वाचून खरोखर आहे. ही प्रकृती पुरुषे दोन्ही, उपजली जयाची या अमनमनी, तो पितामह त्रिभुवनी, विश्वाचा मी. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही ज्या मनरहित अशा मूळच्या स्वरूपावर उत्पन्न झाले, तो विश्वाचा पितामह मीच आहे. आणि आघवे या जाणणे याची वाटा, जया गावा येतिका सुभटा, वेदांची या चोहटा, वेद्य जे म्हणे जे. आणि अर्जुना, सर्व ज्ञानाच्या वाटा ज्या गावाला येऊन मिळतात व वेदाच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य जाणण्याची गोष्ट असे म्हणतात, जेथ नाना मता बुझावणी चाहली, एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली, चुकली ज्ञाने जेथ मिळू आली, जे पवित्र म्हणे जे. ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी वेगवेगळ्या मतातील भेद नाहीसा होतो आणि सर्व शास्त्रांची अनोळख दूर होते, चुकलेल्या ज्ञानाची भेट होते, आणि जे पवित्र असे म्हणतात ते मीच आहे. पै ब्रह्म बीचा चाहला अंकरू, घोषध्वनी निराकारू, तयांचे गा भुवन जो ओंकारू, तोही मी गा. ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला अंकुर व घोष, परा, ध्वनी, पश्यंती, नाद, मध्यमा, आकार, पैखरी यांचे मंदिर असा जो ओंकार तो मीच आहे. जया ओंकाराची एकुशी, अक्षरे होती अओंकारेसी, जी उपजत वेदेसी, उठली तिने. ज्या ओंकाराच्या पोटात अओम अशी अक्षरे होती आणि ती उत्पन्न होताच तिन्ही वेद उत्पन्न झाले. म्हणून ऋग्यो मी सामू, हे तिन्ही म्हणे मी आत्मरामू, एव मीची कुलक्रमू, शब्द ब्रह्माचा.
म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. गती भरता प्रभू साक्षी निवास शरण सुहद प्रभवा प्रलया स्नान निधान बीच मव्यय कर्म फल रूप गती जगत धारण करता नियता साक्षी भूताधार दुःखी जनांचे निवासस्थान उपकार करता सृष्टीची उत्पत्ती प्रलय स्थिती राहण्याचे ठिकाण आणि त्यांचे अविनाशी कारण हे सर्व मीच आहे. हे चराचर आगवे जे प्रकृती आत साठवे ते शिनली जेथ विसवे ते परमगती मी. हे चराचर जगत ज्या प्रकृतीत साठवलेले आहे ती प्रकृती थकली असता जिथे विश्रांती घेते ती परमगती मीच आहे. आणि जयाचेनी प्रकृतीची जेने अधिष्ठेली विश्ववी जो एवनी प्रकृती गुणांते भोगी. आणि ही प्रकृती ज्याच्या आश्रयावर जगते ज्याने अंगीकार केला असता प्रसवते आणि जो प्रकृतीस्थ होऊन तिच्या गुणांचा उपभोग घेतो. जो विश्वश्रीचा भरता मीची गायेत पंडुसुता मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा. अर्जुना त्या विश्वलक्ष्मीचा पती मीच असून त्रैलोक्याचा स्वामीही मीच आहे. आकाशे सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे. आकाशाने सर्वत्र राहावे वाऱ्याने क्षणभरही निवांत बसू नये अग्नीने जाळावे पाण्याने वर्षाव करावा पर्वती बैसकान संडावी समुद्र रेखा ओलांडावी पृथ्वी भूते वाहावी हे आज्ञा माझी. पर्वतांनी आपले स्थान सोडू नये समुद्राने आपली मर्यादा उल्लंघू नये आणि पृथ्वीने सर्व प्राण्यांचा भार सहन करावा हे सर्व माझ्या आज्ञेने चाललेले आहे. म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळिता. मी बोलवले तर वेद बोलतो मी चालवले तर सूर्य चालतो आणि जगाचा चालक जो प्राण तो सुद्धा मी हलवला तर हलतो. मी यांची नियमिला सांता काळू ग्रासी तसे भूता ये मनी आगते पंडुसुता सकळे जयांची. मी आज्ञा दिली की काळ जगाचा ग्रास करतो. अर्जुना ही सर्व ज्याची आज्ञा मानतात जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नाथू आणि गगनाईचा साक्षी भूतो तोही मीची. असा जो सर्व शक्तिमान जगाचा चालक तो मीच आहे आणि आकाशाप्रमाणे साक्षी रूपाने राहणारा तोही मीच आहे. ही नामरूपी आगवा जो भरला असे पांडवा आणि नामरूपांचाही ओलावा आपणाची जो. अर्जुना या सर्व नामरूपामध्ये जो भरला असून नाव रूपालाही आधार तोच आहे. जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळियाथी जळ ऐसे निवसिवी तसे सकळ तो निवासू मी. पाण्याच्या लाटा आणि लाटात जसे पाणी तसे सर्व जगत माझे ठिकाणे असून मी सर्वांचे निवासस्थान आहे. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागे शरणागता शरण्य मीची एको. मला जो अनन्य भावाने शरण येतो त्याच्या जन्म मृत्यूचे मी निवारण करतो. यासाठी शरणागतांना शरण येण्यास मीच एक आहे. मीची कनिकपणे वेगळानी प्रकृती गुणे जीत जगाचे नि प्राणे वर्तत असे. प्रकृतीच्या गुणांमुळे सजीव प्राण्यांच्या रूपाने एकटा मीच अनेकत्वे करून वागत असतो. जैसा समुद्र थल्लर न म्हणता भलतेथ बिंबे सविता तैसा ब्रह्मादी सर्वा भूता सूर्योदय तुम्ही. ज्याप्रमाणे सूर्य हे डबके हा समुद्र असा विचार न करता
सर्वत्र प्रतिबिंबित होतो. त्याप्रमाणे ब्रह्मदेवापासून कीटकांपर्यंत सर्वांचा सहृदय मीच आहे. माऊलींच्या या ओवी आपल्याला शिकवतात, देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा कठीण नाही. मन शुद्ध आणि भक्ती खरी असली की परमेश्वर स्वतः जवळ येतो. जर ओव्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माऊलींच्या भक्तीमध्ये सहभागी व्हा. जय जय रामकृष्ण हरी.